Topic number 3, admission of new partner. Problem number 8. Page number 147. 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे आणि त्याचं सोल्युशन आज आपण 22 तारखेला पाहत आहोत. उदाहरण the balance sheet of Adil and Samir, who share profits in the ratio of 2:1 as on 31st March 2018. ओल्ड पार्टनर्स आपले दिलेले आहेत आदिल अँड समीर आणि त्यांचा रेशो आपल्याला दिलेला आहे 2:1. याचा अर्थ 2/3 अधिक 1/3. Balance sheet as on 31st March 2018. Particulars: capital accounts Adil and Samir. Partners capital accountच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ड्रॉप डाऊन. आदिलच्या कॉलममध्ये 90,000 आणि समीरच्या कॉलममध्ये 48,600 रुपये राजू डॅश. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व गुंतवणूक तरल तरतूद 15,000. आता ही जी तरतूद आहे ही तरतूद आपली रिटर्न ऑफ झालेली आहे. त्यानंतर पुढचा आयटम आहे जनरल रिझर्व 12,000. जनरल रिझर्व आपण 2:1 या प्रमाणामध्ये 12,000 रुपये. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व अकाउंट अधिक 8,000, समीर 4,000 आणि राजू डॅश. जनरल रिझर्वची अमाऊंट जी आहे ती आपण ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. 12,000 भागिले 3 3/12 म्हणजे 4,000 भागाकार आला. 4,000 गुणिले 2 4 दुणे 8 आणि 4 एके 4 4,000 रुपये. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स इनरला 63,000. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. बिल्स पेबल न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेबल 60,000 रुपये आउटरला. त्यानंतर ॲसेट साईड लँड अँड बिल्डिंग न्यू बॅलन्स शीट त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. त्यामुळं लँड अँड बिल्डिंग इनरला 75,000 इनर कॉलम. इन्व्हेस्टमेंट त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट 1,08,000 रुपये इनरला. त्यानंतर डेटर्स बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्स 39,000 त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा लॉस आहे. पार्टनर्समध्ये लॉस काय करायचा डिस्ट्रीब्यूट करायचा 2:1 या प्रमाणामध्ये आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 12,000 भागिले 3 3/12,000 आणि त्यामुळं हा जो लॉस आहे हा लॉस आपण ओल्ड पार्टनर्समध्ये काय करायचं आपल्याला तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. त्यामुळं आपण तो ओल्ड पार्टनर्समध्ये वाटून घेऊ. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात लॉस आणि तो आपला आहे 8,000 आणि समीरच्या हिश्श्याला आलेला आहे 4,000. त्यानंतर गुडविल हे जे 12,000 गुडविल अमाऊंट आहे ते गुडविलची हे 12,000 रुपये ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केले आणि म्हणून कॅपिटल अकाउंट डेबिट 8,000, आदिल कॅपिटल अकाउंट डेबिट 8,000, समीर कॅपिटल अकाउंट डेबिट 4,000, गुडविल अकाउंट 12,000 आणि म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला
टू हे जे गुडविल आहे हे गुडविल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट आदिल 8,000, समीर 4,000 आणि राजू डॅश. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स तो किती रुपये आहे आपला 12,000 रुपये आहे आणि तो पण ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट हा टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट तो पण ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा 8,000 आणि 4,000 रुपये. त्याच्यानंतर कॅश बॅलन्स आहे 30,600 रुपये. त्यानंतर ॲडजस्टमेंट ऑन 1 एप्रिल 2018 राजू वॉज ॲडमिटेड इन टू पार्टनरशिप फर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स. आणि आता नवीन न्यू पार्टनर आपला आहे राजू आणि त्याचा रेशो दिलेला आहे 1/4. हा राजूचा रेशो आहे 1/4. पहिली ॲडजस्टमेंट राजू pays ₹30,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर. मग राजूने येताना किती रुपये आणायचे 30,000 आणि म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला कॅश ऑफ बँक अकाउंट आणि आदिल डॅश समीर डॅश आणि राजूच्या बरोबरमध्ये किती येणार इथं 30,000 रुपये. जनरल एंट्री काय झाली कॅश ऑफ बँक अकाउंट डेबिट टू राजू कॅपिटल अकाउंट. त्यानंतर 2 नंबरची ॲडजस्टमेंट राजू pays ₹15,000 फॉर गुडविल. हाफ ऑफ द सम इज टू बी विथड्रॉन बाय आदिल अँड समीर. आणि म्हणून तर गुडविल जे आहे त्याने गुडविल आणलेलं आहे. गुडविलच्या एंट्रीज आपण केल्या त्यामध्ये गुडविलच्या 2 एंट्रीज करायच्या. एक गुडविल विथड्रॉन म्हणजे ते गुडविल त्यांनी काय केलेले आणलेलं आहे आणि दुसरं गुडविल काय केले 50% विथड्रॉल केलेलं आहे. आणि म्हणून ए गुडविल अकाउंट डेबिट 15,000 टू आदिल कॅपिटल अकाउंट 10,000 आणि टू समीर कॅपिटल अकाउंट 5,000. आणि म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट आदिल 10,000 आणि समीर 5,000. त्यानंतर हेच गुडविल काय केले 50% विथड्रॉल केलेलं आहे आणि म्हणून आदिल कॅपिटल अकाउंट डेबिट 5,000 समीर कॅपिटल अकाउंट डेबिट 2,500 टू कॅश ऑफ बँक अकाउंट 7,500. आणि त्याचं पुष्टी करताना म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट आदिल 5,000 आणि समीर 2,500 रुपये. त्यानंतर RTD is created at the rate of 10%. डेटर्स डेटरची अमाऊंट किती आपली आहे 39,000 आणि त्याच्यावरती RTD 10% 3,900 39,000 वजा 3,900 आउटरला आले 35,100 आणि आपला लॉस झाला. त्यामुळं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू RTD अकाउंट 3,900 रुपये. चौथी ॲडजस्टमेंट द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग इज ॲप्रिशिएटेड बाय 30,000. लँड अँड बिल्डिंगची किंमत किती वाढवायची आपल्याला 30,000 रुपये. जुने लँड अँड बिल्डिंग 75,000 ॲड इन्क्रीज 30,000 आउटरला आले 1,05,000 आणि हे आपलं बेनिफिट आहे. हा आपला फायदा आहे आणि म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लँड अँड बिल्डिंग 30,000 रुपये. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट वेअर रिड्यूस बाय 22,500
आणि इन्व्हेस्टमेंट आपल्याला काय करायची आहे 22,500 रुपये कमी दाखवायचे आहे. मग ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट 1,08,000 1,08,000 वजा 22,500 आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक दाखवायची आहे 85,500 आणि त्याच दरम्यान आपला लॉस झाल्यामुळे आपली जुनीची तरतूद होती 15,000 रुपये ती सुद्धा आपल्याला रिटर्न होऊन जाईल. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट 22,500 वजा जुनं रिझर्व्ह 15,000 आणि आपला लॉस झालेला आहे 7,500 रुपये लॉस झालेला आहे. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आर टू बी व्हॅल्यूड ॲट रुपीज 62,250. सन्ड्री क्रेडिटच्या अमाऊंट किती दिलेली आपल्याला 63,000 लेस डिक्रीज 750 रुपये आणि आउटरला आपली सन्ड्री क्रेडिटर्स आपल्याला लागतील 62,250 आणि 750 रुपये आपला काय झालं बेनिफिट झालेला आहे, फायदा झालेला आहे. त्यामुळं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर्स 750 रुपये. त्यानंतर सातवी ऍडजस्टमेंट जी आहे कॅपिटल्स ऑफ आदिल अँड समीर टू बी ऍडजस्टेड टेकिंग राजूज कॅपिटल ॲज द बेस. ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल इज टू बी पेड थ्रू कॅश. आता आपल्याला काय करायचं आहे 7 नंबरच्या ऍडजस्टमेंटमध्ये ही आपली 7 नंबरची ऍडजस्टमेंट आहे. आता जरा व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ओल्ड पार्टनर्स आदिल अँड समीर रेशो आहे 2:1. त्यांचा ओल्ड रेशो आहे 2:3 आणि 1:3. न्यू पार्टनर आहे राजू, त्याचा रेशो आहे 1:4. मग आपल्याला काय करायचं आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो करायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग त्यामध्ये आपल्याला रेशो काढायचा आहे न्यू रेशो बरोबर बॅलन्स रेशो गुणिले ओल्ड रेशो. मग आता पहिल्यांदा काढून घ्यायचा आपण बॅलन्स रेशो बरोबर 1/1 वजा 1/4. 4 × 4 1 आणि 4 × 4 मग किती झालं 3/4 हा आपला बॅलन्स रेशो आहे. त्याच्यानंतर आदिती न्यू रेशो बरोबर बॅलन्स रेशो आहे 3/4 गुणिले ओल्ड रेशो 2/3. 3/4 गुणिले 2/3 3 दुने 6 आणि 4 त्रिक 12. त्यानंतर समीर न्यू रेशो बरोबर बॅलन्स रेशो 3/4 गुणिले 1/3 3 1 3 आणि 4 त्रिक 12. त्यानंतर राजू न्यू रेशो बरोबर त्याचा रेशो दिलेला आपल्याला आहे 1/4 आणि छेद 12 येण्यासाठी काय करावं लागेल मग वर 3 ने आणि खाली 3 ने गुणावं लागेल. याचा अर्थ 3/12 आणि मग काय झालं न्यू रेशो बरोबर 6/12 3/12 3/12. याचा अर्थ काय झाला न्यू रेशो आलेला आहे 6 3 3 आणि मग 3 1 3 3 1 3 3 दुने 6 म्हणजे आपला न्यू रेशो किती आला न्यू रेशो आपल्याला आलेला आहे 2:1. आणि मग काय करायचं या न्यू रेशो प्रमाणे आपल्याला कॅपिटल काढायचं. मग कॅपिटल काढताना जो न्यू पार्टनर आलेला आहे ना राजू त्याचा रेशो काय करायचा बेस टाकायचा आणि राजूचं कॅपिटल आपलं आहे 30,000. 30,000 भागिले 1 गुणिले जो न्यू पार्टनर आहे राजू त्याचा 1/4 रेशो आहे. 1/4 चे अपोजिट
4/1. मग इथं 30,000 गुणिले 4 बरोबर 1,20,000 आणि अख्ख्या फर्मचं कॅपिटल किती आहे आपलं 1,20,000 रुपये आपलं फर्मचं कॅपिटल आलेलं आहे. आणि मग आता आपण 1,20,000च्या आधारे आपण न्यू कॅपिटल काढणार आहोत. मग आता अधिक 1,20,000 भागिले 1 गुणिले 2/4 2,40,000 भागिले 4 बरोबर 7,000. समीर बरोबर 1,20,000 भागिले 1 गुणिले 1/4 1,20,000 भागिले 4 बरोबर 30,000. नंतर राजू बरोबर 1,20,000 भागिले 1 गुणिले 1/4 बरोबर 1,20,000 भागिले 4 म्हणजे किती आलं 30,000. आणि म्हणून आदिलचं न्यू कॅपिटल 7,000, समीरचं 30,000 आणि राजूचं 30,000. हे कॅपिटल फिक्स आहे त्याचं. आणि फिक्स कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला आपण इथं दाखवायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅलन्स कॅरी डाऊन आदिल 7,000, समीर 30,000 आणि राजू 30,000 रुपये. या पद्धतीने हे उदाहरण आहे. आता आपण संपूर्ण उदाहरण एकदा पाहू. ऍडमिशन ऑफ अ पार्टनर प्रॉब्लेम नंबर 8 सोल्यूशन इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट मध्ये डेबिट साइड रिव्हॅल्युएशन अकाउंटलाच आपण काय म्हणतो प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंटची डेबिट साइड टू आरडीडी अकाउंट 3,900 टू इन्व्हेस्टमेंट 22,500 वजा 15,000 7,500 रुपये. त्यानंतर क्रेडिट साइड बाय लँड अँड बिल्डिंग 30,000 बाय क्रेडिटर्स 750. आणि या उदाहरणामध्ये क्रेडिट साइड कुठे आलेली आहे 30,750. 30,750 डेबिट साइडला घ्यायचे आणि त्यामधून मग हे 3,900 आणि 7,500 वजा करायचे. आणि म्हणून तिथं आपल्याला काय झालेलं आहे तिथं प्रॉफिट झालेला आहे. आणि हा प्रॉफिट आपण काय करणार पार्टनर्स मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार. म्हणजे आपल्याला 19,350 रुपये प्रॉफिट झालेला आहे. 19,350 हा आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. आणि हा प्रॉफिट आपण काय करणार त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. त्यांचा रेशो आहे 2:1. 2:1 म्हणजे याला भागणार आपण 3 ने आणि भागाकार आला 6,450. आणि 6,450 भागाकार आल्यानंतर काय झालं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू आदिती कॅपिटल आपण 12,900 टू समीर कॅपिटल आपण 6,450. आणि हीच डेबिट साइडची फिगर आपण कुठे घेतली क्रेडिट साइडला घ्यायची इथं बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि 12,900 अधिक नंतर 6,450. त्यानंतर आता आपण पार्टनर्स कॅपिटल आपण चेक करणार आहोत. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अधिक 90,000 समीर 48,600 राजू डॅश. बाय कॅश अकाउंट राजू 30,000. बाय गुडविल अकाउंट आदिल 10,000 समीर 5,000. बाय जनरल रिझर्व आदिल 8,000 समीर 4,000. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट बाय आदिल 12,900 आणि 6,450. त्यानंतर सर्वांची कोणती साईड कुठे आलेली आहे क्रेडिट साईड कुठे आलेली आहे. मग डेबिट साईडला पार्टनर्स कॅपिटल म्हणजे डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट अधिक 8,000 समीर 4,000 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अधिक
8,000 समीर 4,000. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट अधिक 8,000 समीर 4,000. टू कॅश अकाउंट अधिक 5,000 समीर 2,500. नंतर आपण क्लोज केले 1,20,000 64,050 आणि 30,000 याची बेरीज घेऊन इथं घेतलेली आहे. आणि काय करायचं माहिती का, हे सर्व म्हणजे 8,24 आणि हे 5 29 आणि हे 79,000 रुपये जर वजा केले तर आपल्याला जो काही फरक येईल ना तो फरक आपल्याला कॅश अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे, सरप्लस अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. आणि तो आदिलचा आलेला आहे 31,900 आणि समीरचा आलेला आहे 19,550 रुपये. हा सरप्लस आलेला आहे आणि हा कुठे जाईल आपला कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल. त्यानंतर हे जे कॅपिटल आहे आदिल कॅपिटल 60,000 समीर 30,000 आणि राजू हे कुठे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आता आपण बॅलन्स शीट चेक करणार आहोत. बॅलन्स शीट चेक करताना यामध्ये न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018 लायबिलिटी साईड बिल्स पेबल 60,000 सन्ड्री क्रेडिटर्स 62,250 कॅपिटल अकाउंट आदिल जे आपलं आहे आदिलचं 60,000 समीर 30,000 राजू 30,000. त्यानंतर कॅश 16,750 डेटर्स इनरला 39,000 वजा 3,900 35,100. इन्व्हेस्टमेंट 1,08,000 वजा 22,500 आउटरला 85,500. लॅडर बिल्डिंग 75,000 ॲड इन्क्रीज 30,000 आउटरला 1,05,000. बॅलन्स शीटची टोटल आहे 2,42,250. ॲसेटची आणि लायबिलिटीची आहे 2,42,250 रुपये या पद्धतीने आहे. आता आपण यामध्ये ज्या काही वर्किंग नोट केलेल्या आहेत त्या वर्किंग नोट पुन्हा एकदा पाहू. वर्किंग नोटमध्ये न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढायचा आहे. तर ओल्ड पार्टनर्स आदिल अँड समीर रेशो काय आपला आहे 2:1. न्यू पार्टनर कोण आहे राजू, त्याचा रेशो किती आहे 1/4. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बरोबर न्यू रेशो बरोबर बॅलन्स रेशो गुणिले ओल्ड रेशो. बॅलन्स रेशो बरोबर 1/1 वजा 1/4 बरोबर 4×1=4 आणि 1×1=1 आणि 4×1=4. म्हणजे जर आपण याचा तिरकस गुणाकार केला तर आपला बॅलन्स रेशो आलेला आहे 3/4. त्यानंतर आधी न्यू रेशो बॅलन्स रेशो 3/4 गुणिले ओल्ड रेशो 2/3 3×2=6 आणि 4×12 6/12. समीर न्यू रेशो बरोबर बॅलन्स रेशो 3/4 गुणिले ओल्ड रेशो 1/3 3×1=3 4×12 3/12. राजू न्यू रेशो 1/4 वर 3 ने गुणायचं खाली 3 ने गुणायचं 3/12 आणि म्हणून न्यू रेशो आलेला आहे 6/12 3/12 3/12 म्हणजेच किती आला आपला 6×3. याचा अर्थ न्यू रेशो आपला आलेला आहे 2:1 आणि या रेशो प्रमाणे आपल्याला कॅपिटल रिअरेंजमेंट करायचं आहे. रिअरेंजमेंट ऑफ द कॅपिटल ॲडजस्टमेंट ऑफ द न्यू कॅपिटल. आणि म्हणून राजूचा कॅपिटल आहे 30,000 भागिले 1 आणि राजूचा रेशो घ्यायचा 1/4 तो उलटा करायचा 4/1. मग फर्मचं कॅपिटल आलं 1,20,000 आणि 1,20,000 रुपये काय करायचे हे
डिस्ट्रीब्यूट करायचे. मग न्यू रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करताना ए बरोबर आदिल बरोबर 1,20,000 भागिले 1 गुणिले 2/4. न्यू रेशो 2,40,000 भागिले 4 बरोबर किती आले इथं 7,000. समीर 1,20,000 भागिले 1 गुणिले 1/4 बरोबर 1,20,000 भागिले 4 30,000. आणि राजू 1,20,000 भागिले 1 गुणिले 1/4 बरोबर 1,20,000 भागिले 4 बरोबर 30,000. आणि त्यांचं न्यू कॅपिटल आलेलं आहे. न्यू कॅपिटल ऑफ द पार्टनर्स आणि ते मांडून घ्यायचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. टू बॅलन्स कॅरेट डाऊन 60,000 अधिक समीर 30,000 आणि राजू 30,000. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना जे राजूची क्रेडिट साईडला 30,000 तेच मांडायचे इथं 30,000. म्हणजेच काय झालं राजूचं कॉलम काय झालं टॅली झाला. राजूचा दोन्ही डेबिट साईड आणि क्रेडिट साईड काय झाली इक्वल झाली. त्याच्यानंतर समीर 48,600 5,000 4,000 6,450 ह्याची बेरीज घ्यायची 64,050 ती मांडली 64,050. आणि काय करायचं माहिती का त्याच्यामधून हे सगळं वजा करायचं. 4×12 हे 16,500 14,500 आणि हे 30,000 ते 64,050 मधून वजा केल्यानंतर आपलं काय करायचं त्यांना फर्मला त्यांना कॅश पेड करायचे आहे 19,550 एवढे आपण कॅश पेड करणार आहोत. आणि आदिल 1,20,900 आणि बॅलन्सिंग फिगर जी आलेली आहे त्याला म्हणायचं टू कॅश अकाउंट सरप्लस. आदिल 31,900 आणि समीर 19,550 आणि मग इथं एवढी कॅश फर्मला त्यांना पेड करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट सरप्लस अकाउंट अशा पद्धतीने तिथं रेकॉर्डिंग एंट्री होईल. त्यानंतर गुडविलचं पहिली ए एंट्री. गुडविल आपण डेबिट 15,000 त्यांनी गुडविल आणलं. टू एज कॅपिटल अकाउंट 10,000 टू समीर कॅपिटल अकाउंट 5,000. त्यानंतर बीज एंट्री काय केलं त्यांनी ते गुडविल विथड्रॉन केलेलं आहे कॅशमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यामुळं एज कॅपिटल अकाउंट डेबिट 5,000 आदिल कॅपिटल अकाउंट डेबिट 5,000 समीर कॅपिटल अकाउंट डेबिट 2,500 आणि 15,000च्या 50% टू कॅश अकाउंट 7,500. त्यानंतर जे गुडविल आहे ओल्ड बॅलन्स शीटचं 12,000 ते गुडविल काय केलं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आदिल कॅपिटल अकाउंट डेबिट 8,000 समीर कॅपिटल अकाउंट डेबिट 4,000 टू गुडविल अकाउंट 12,000. आणि या पद्धतीने यामध्ये आपण किती वर्किंग नोट केल्या 2. एक म्हणजे पहिली वर्किंग नोट केली आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढलेला आहे. दुसरी वर्किंग नोट आपण केली आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो नुसार आपण गुडविल आपण कॅश आपण रिअरेंजमेंट केलेली आहे ऍडजस्ट केलेली आहे. ही आपण दुसरं वर्किंग नोट याच्यामध्ये केलेली आहे. तर या पद्धतीने उदाहरण आपलं पूर्ण होत आहे. पुन्हा एकदा पहा 8 नंबरचं उदाहरण सोल्युशन आपलं चाललेलं आहे. आणि सर्वांनी हे उदाहरण आपल्या वहीमध्ये सोल्युशन सहित पूर्ण करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर रिव्हॅल्युएशन आपण पाहतो मी डेबिट साईडला आरटीडी 3,900 इन्व्हेस्टमेंट 7,500 टू आदिती कॅपिटल 12,900 आणि टू समीर कॅपिटल 6,450. क्रेडिट साईडला बाय लँड बिल्डिंग 30,000 आणि बाय क्रेडिट 750. या पद्धतीने प्रॉफिट आपण हा क्रेडिट साठी घेतला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा. त्यानंतर न्यू बॅलन्स शीट पहा. न्यू बॅलन्स शीट मध्ये कॅश 16,750 डेटर्स 39 इनरला लेस आरटीडी 3,910 10% आरटीडी 35,100 इन्व्हेस्टमेंट 1,08,000 वजा 22,500 85,500 लँड बिल्डिंग 75,000 ऍट इंक्रीज 30,000 आउटरला 1,05,000. नंतर ऍसेटची टोटल झाली 2,42,200
50। उसके बाद लाइबिलिटी साइड बिल्स पेबल 60,000, सन्ड्री क्रेडिटर्स इनरला 63,000, लेस डिक्रीज 750, देणं कमी झाले आपले 750 रुपये आपल्याला काय झालं तिथं फायदा झालेला आहे आणि हा फायदा आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटसाठी घेतलेला आहे आणि म्हणून 63,000 वजा 750 आउटरला 62,250, नंतर कॅपिटल अकाउंट अधिक 60,000, समीर 30,000, राजू 30,000, टोटल ऑफ द लायबिलिटी साइड 2,42,250। तर हे आपलं 8 नंबरचं उदाहरण पूर्ण झालेलं आहे। उद्या तुम्ही काय करायचं, हे उदाहरण तर वहीमध्ये पूर्ण करायचं आहेच आहे आणि 9 नंबरचं जे उदाहरण आहे 9 नंबरचं द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ द फर्म त्रिवेणी ट्रेडर्स ॲज ऑन 31 मार्च 2019 नर्मदा अँड गोदावरी आणि कावेरी हे जे उदाहरण आहे 9 नंबरचं उदाहरण हे तुमच्या वहीमध्ये तुम्ही काय करा माहिती का लिहून घ्या आणि आतापर्यंत सगळे झालेले उदाहरण सर्व स्टुडंटने पूर्ण केले पाहिजे। तर सर्व हे जे रिव्हॅल्युएशन अकाउंट याला आपण म्हणतो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि याला आपण म्हणतो पुनर्मूल्यांकन खाते। 2 नंबरला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि जो फरक आलेला आहे तो आपण कॅश अकाउंटला सरप्लस ट्रान्सफर केलेला आहे। अशा प्रकारचे उदाहरण सुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतात। तर सर्वांनी थेरी ॲडमिशनची थेरी आणि त्याचे प्रॉब्लेम्स जे आहेत बाकी आपण नंतर एक्सरसाइज बदले आणि क्वेश्चन बँकमध्ये आपण प्रॉब्लेम नंतर घेणारच आहोत। तोपर्यंत सर्वांनी जे उदाहरण आपले झाले ते सर्वांनी काय करा पूर्ण करा, कंप्लीट करा आणि घरी आणखी जास्त उदाहरणाचा वेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून सराव करा। याचा प्रॅक्टिस काय होईल, प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि अकाउंटच्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। सर्वांनी अभ्यास करा, काळजी घ्या, धन्यवाद।